गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव तालुक्यातील टाकळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। दिनांक 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती टाकळी येथील जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा सत्कार करून साजरी करण्यात आली आहे। जयंतीनिमित्त जिल्हा परिषद गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सरपंच हर्षदास सदगीर, संदीप पवार, पोलीस पाटील भगवान भीमराज गरुड यांच्या हस्ते करण्यात आले। शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपापले मनोगत भाषणाद्वारे केले। शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे, जो पिणार तो वाघासारखा डरकाळी फोडणार, असा भाषणाच्या माध्यमातून नवीन तरुण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले। विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आलं। उपस्थित टाकळी खुर्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष काळू गरुड, सचिव लक्ष्मण गरुड, सल्लागार ज्ञानदेव वाघ, लक्ष्मण लोखंडे, कैलास लोखंडे, दादा गरुड, डॉक्टर मधुकर खेळणार, ताराचंद सदगीर, विक्रम फोडसे, सोपान पवार, बाळू पवार, शब्बीर शेख, अंबादास पवार, नवनाथ झालटे, परसराम गरुड, भणाजी खरात, सागर गोयकर, संदीप गरुड, टाकळी खुर्द, टाकळी बुद्रुक येथील ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच नांदगाव येथील जगताप सर, विलास कोतकर, नाना जाधव, नाना जगताप, तानसेन जगताप यांनी देखील कार्यक्रमास हजेरी लावली। आज जो कार्यक्रम इथे आयोजित केला होता, आता मी ह्या दोघं दिदींचे जे भाषण त्यांनी जे त्यांचं व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी त्यावेळेस जो विचार केला होता तो खरोखर आज पूर्ण झाला आहे। कारण की आज जे आपण शिक्षण घेतो आहे, जे आपण आपले विचार मांडतोय, ते संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते। भ्रष्टाचार, अनिती, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता। जातीभेदाच्या ते विरोधात होते। जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे असे ते म्हणत। ही सामाजिक कीड नष्ट झाल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे त्यांचे मत होते। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेन तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मूल मंत्र त्यांनी समाजाला दिला। त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षाने व्यापलेले होते। त्यांच्या या संघर्षातूनच त्यांनी समाजामध्ये मोठी क्रांती घडवून आणली। अशा या महामानवाच्या पावन प्रतिमेला माझे कोटी कोटी। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।